आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येस येस. सो आपल्या कार्यक्रमाचा लाईनअप रेडी आहे. म्हणजे स्वाती तुम्ही गाणं गाणार आहात, जैसे तू, फातिमा, स्वानंदी तुम्ही डान्स परफॉर्म करणार आहात, सायली तुम्ही गिटार वाजवणार आहात 10 मिनिटं आणि शिखा तुम्ही सुद्धा डान्स परफॉर्म करणार आहात. ओके, अजून कोणाला काही करायचं असेल तर मला कधीही सांगा. हा, आणि जे परफॉर्म करणार नाही त्यांनी प्लीज मला सजावटीसाठी मदत करा. मणी सर, मी तुम्हाला मदत करू शकणार नाही. मला ऑफिसला जायचंय, एक काम आलंय. पण काय हरकत नाही, तायडी आहे ना, ती करेल तुम्हाला मदत. काय ग? हो. आणि तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट बरं का. छान प्रॅक्टिस करा आणि छान करा. मी येते. स्वानंदी, आपण डान्स करणार आहोत आणि तू रात्री लवकर परत यायचंय सा. मी संध्याकाळी आल्यावर बघू काय करायचंय ते. आता मला ऑफिसला जायचंय. येते. मला माहिती. स्वानंदी तू थांब बरं. थांब स्वानंदी. चला या सगळ्यांनी. चला चला, मी तुम्हाला नवीन ट्यून ऐकवते. चला. मणी सर, तसे तुम्ही स्मार्ट आहात, सगळी सजावट एकट्यानेच करू शकता. पण तरी सुद्धा मला तुम्हाला मदत करायची आहे. आता इतका मोठा कार्यक्रम म्हटल्यावर मदत लागणारच ना, एकट्याचं काम नाहीये. होय ना. मग सांगा ना मला काय मदत करू. हा चालेल, सांगतो. पण आपली शिकवणी राहता कामा नये. एक काम करा ना, तुम्ही आज दिवसभर मला मदत करताना इंग्लिश मध्ये बोला. तुम्ही बोला, काही चुकलं तर मी आहे ना, मी सांगेन. एक काम करा, आता मला तुम्हाला मदत करायची आहे, हे इंग्लिश मध्ये म्हणा. आय वॉन्ट यू. नाही, आय वॉन्ट टू हेल्प यू. टू हेल्प यू. आय वॉन्ट यू हेल्प यू. चल. हे बघ, ही सगळी कामं पेंडिंग आहे. एकही फाईल चेक झालेली नाहीये सुजीत. तुला माहितीये, यात मेहतांच्या कॉन्ट्रॅक्टची सुद्धा फाईल आहे, ती सुद्धा चेक झालेली नाहीये. तिचं लक्षच नाहीये अरे कामात. नवीन आहे, पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत म्हणून खूप सूट दिली. पण सगळी कामं मलाच करावी लागतात सुजीत. मग काय उपयोग आहे मॅनेजरची पोस्ट देऊन, मला सांग. काय आहे हे? घ्या, आल्या मॅडम. स्वानंदी, तुझी पेंडिंग असलेली कामं. का लक्ष नाहीये कामात? पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. तुमचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील ते ह्या प्रिमाइसच्या बाहेर. तुमच्या पर्सनल प्रॉब्लेम्समुळे माझं काम जर अफेक्ट होणार असेल तर ते मला चालणार नाही. मी ते खपवून घेणार नाही स्वानंदी. एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी माझ्या एकट्यावर आहे. मणी नाही आहे इथे आता. हे असं असताना मला जर हे सिद्ध करायचं असेल की ही कंपनी मी उत्तम पद्धतीने चालवू शकतो, उत्तम पद्धतीने सांभाळू शकतो, तर त्यासाठी मला माझे एम्प्लॉईज एफिशियंट असायला हवेत. ही सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण कर आणि आजच्या दिवसात पूर्ण केलीस तर आय विल बी हॅपी. स्वानंदी, मी नाही काही सांगितलंय. आम्ही कामाचंच बोलत होतो इथे आणि त्या फाईल्स त्याने स्वतःहून माझ्याकडून मागून घेतल्या. मी नाही काही बोलले, त्यामुळे गैरसमज नको करून घेऊस तू. आणि ठीक आहे अगं, रादर मी सरप्राईज आहे की सुजित तुझ्याशी असं बोलू शकतो. पण काही मदत लागली तर सांगशील मला, मी आहे. तू ठीक आहेस ना? आहे. मी मदत करते. चला बस. तुम्ही ते हार द्या. हो, केअरफुली म्हणजे सर, केअरफुली. टेक दिस.
अहो हार द्या, हार. सॉरी मणी सर, टेक दिस हार. मणी सर, हाराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तो? गार्लँड. गार काय? गार? तुम्ही हारच म्हणा. दॅट साइड मणी सर, दॅट साइड. होल्ड माय हँड मणी सर. येस, थँक्यू. बस. मणी सर, तुम्ही थांबा. मणी सर, यू आर डुईंग ऑल वर्क अलोन. यू सी अहो नुसतं घाम घामे घुम होऊन तुम्ही एकटंच सगळं करताय. तुम्ही बाजूला व्हा बरं, मी करते. हे घ्या, टेक दिस. आज कार्तिकीच्या इंग्लिशला चांगलीच धार आली आहे. धार आली आहे की लावली आहे? कोणी? कार्तिकीने? मला तरी असंच वाटतंय. सांभाळू. थँक्यू मणी सर. बिचारा मणी कुठे सापडलाय? गिव्ह मी सर. सॉरी मणी सर. इट स्लिप सर, इट स्लिप. म्हटलं होतं ना, धार आली नाहीये, लावलीये. सुजित सर, ही पेंडिंग राहिलेली कामं पूर्ण केलीत मी. आणि सॉरी, माझ्यामुळे डिले झालेत काम. स्वानंदी, स्वानंदी, तू तुझं गाव सोडून या शहरात आली होतीस. हे शहर तसं नवीन होतं तुझ्यासाठी. त्यात एवढ्या मोठ्या कंपनीतला तुझा हा पहिला जॉब. त्यावेळेला माझ्या मनात तुझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर होता. प्रेमात होतो मी तुझ्या. त्यामुळे झालं काय, तुझ्या सगळ्या चुका मी नजरेआड केल्या. सतत तुझं कौतुक करायचो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुला अप्रिशिएट करायचो. मला असं वाटतंय की आपल्यातली मैत्री आता नव्यानं व्हायला हवी. आणि स्वानंदी, खरा मित्र तोच असतो जो आपल्या मित्राला त्याच्या झालेल्या चुका दाखवून देतो. आणि माझं हे असं वागणं तुझ्या भल्याचंच असणार आहे. हो, तू काहीतरी 4 नवीन गोष्टी शिकशील, कामात काहीतरी एक्सप्लोर करू शकशील. म्हणून मला असं वाटतंय की इथून पुढे स्वानंदी, मी तुझ्या इथल्या चुका तरी तुला दाखवून देईन. कारण खरा मित्र तूच करतो. आणि दुसरं महत्वाचं, आपण मित्र असू ते या ऑफिसच्या बाहेर, पण ऑफिसमध्ये मात्र मी बॉस आणि तू एम्प्लॉई. म्हणजे ऑफिसमध्ये आपल्यात छान प्रोफेशनल नातं असावं असं मला वाटतंय. ओके आहे ना तुला? हो सुजित सर. आणि खरंच मनापासून सॉरी बरं का. मला कळलंय आणि समजलं सुद्धा. तुम्ही माझ्यावर जे ओरडलं ना, ते काही राग काढायला नाही,
माझ्या भल्यासाठीच होतं ते. पण तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जी स्पेशल वागणूक मला द्यायचा ना, त्याचा त्रास इतरांपेक्षा मलाच जास्त व्हायचा. मला नाही आवडायचं हो असं कोणी स्पेशल वागणूक दिलेलं. आणि सुजित सर, तुम्ही म्हणालात तसं इथून पुढे माझ्या झालेल्या सगळ्या चुका मला सांगा, म्हणजे त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन मी आणि त्यातनं काहीतरी शिकेन. थँक गॉड स्वानंदी, तुला कळतंय मी काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते. हो सुजित सर, पटतंय मला. आणि मला माझी चूक मान्य आहे. अहो मला माहितीये गेले कित्येक दिवस झाले ऑफिसच्या कामाकडे माझं लक्षच नव्हतं. हवं तर त्यासाठी पगार कापा तुम्ही, पण तुम्ही जे ऑफिस स्वतःच्या बळावर चालवायचा विचार केलाय ना, जे ठरवलंय ना, त्याच्यात माझ्याकडनं तुम्हाला फुल सपोर्ट आहे. प्रॉमिस. थँक्यू. सुजित सर, अहो आज ना आमच्या हॉस्टेलचा वर्धापन दिन आहे. अरे वा, छान. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही बी याल का हॉस्टेलला? खरं तर मला आवडलं असतं स्वानंदी, पण हे जरा 11th आवर. बट यू डोंट वरी, मी माझी डायरी चेक करतो, माझं शेड्यूल बघतो. जर मी फ्री असेल तर मी नक्की येईन. इन्व्हाइट केलं त्यासाठी थँक्यू. किती सोपं होतं यार सुजित. स्वानंदी, तुला मिळवण्यासाठी मी आजवर काय काय नाही केलं, पण आता मला कळतंय तुला मिळवायचं असेल तर फक्त प्रेम नाही, आधी मला तुझा चांगला मित्र व्हावं लागेल. आणि एकदा का तुझा चांगला मित्र झालो की त्या मणीला सुद्धा तुझ्या आयुष्यातनं काढून टाकेन. स्वानंदी, तू तयार राहा, मी येतोय वर्धापन दिनाला. तुम्ही तयार व्हा, मी बाहेरूनच कडे लावून घेते. हॅलो, बोला सरपंच. बोला काय बोला, काम झालं की नाही ते सांग. हो, आज इथं जरा फंक्शन आहे, मी तयार होतो ते तुम्ही मध्येच फोन केला. तू काय मजा मारायला गेली का ग तिथं? नाही, तोंड वर करून सांगते फंक्शन आहे म्हणून. आई काय बडी देते. त्या स्वानंदीच्या पोटात जर मूल असेल तर ते पाडणं जास्त अर्जंट आणि महत्वाचं काम आहे. तुझं आपलं चाललं निवांत. हो सरपंच, एकतर त्या 150 आणि ना तिच्या पोटात बाळ नाही, तिनं अबॉर्शन केलंय, असा बनाव केलेला. त्यात चुकून मी बी फसले. सरपंच, तुम्ही काही काळजी करू नका. आज काही झालं ना तरी आजच्या आज मी हे काम करणारच आहे. उद्याच्या सकाळी स्वानंदीच्या पोटात बाळ नसल ही कार्तिकीची गॅरंटी आहे. कार्तिकी ताई, आता तुझा मेकअप झाल्यावर मला रेडी व्हायचंय आणि मला रेडी होताना तू हेल्प करायचीस. हा होय. जेसी, मला मस्करा दे की. हा, हे घे. थँक्यू. आणि तुम्ही दोघी बी आवरा की पटपट. अगं, आवरून झाल्यानंतर डान्सची रिहर्सल बी करायची आहे. मला नव्हतं करायचं पार्टिसिपेट, पण तू म्हंटल म्हणून मी पार्टिसिपेट केलं बाबा, नाही तर मला काही नाचायचं नव्हतं. मी बघते. स्वानंदी, ऐक ना, मला प्लीज मीडिया सेट करून देशील का?
अगं मग अशी खिडकीतनं का बोलती आते की? अगं मला वाटलं तुम्ही रेडी होत असाल म्हणून म्हटलं इथनं एकदा आधी विचारावं. बरं ये पटकन आत. आलेच. छान दिसतोय कलर तुला. थँक्यू. अरे तुम लोग कब से तैयार हो रे? बाहर सेट बीट सब रेडी है. मनी सर बुला रे. चलो. आमचं झालंय सगळ्यांचं आवरून. तुझं काय? तू काय अशा कपड्यात येणार आहे का? अरे मैं तो तयारीच आहे ना. अगं आज हॉस्टेलचा वर्धापन दिन आहे की. आज तरी चांगली साडी बिडी नेस, चांगली आवर की. सांग गईला. अगं मंद, आम्ही दोघी साडी नेसणार आहोत आणि तू अशीच राहणार आहेस का? तुला डान्स नाही करायचा का आमच्या बरोबर? फातिमा प्लीज आजच्या दिवस तरी साडी नेस. अरे साड़ी से मुझे कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन मेरे पास है ही नहीं ना. अगं एवढाच प्रॉब्लेम आहे ना. त्यात काय, आपल्या हॉस्टेलवर एवढ्या मुली राहतात, त्यांच्याकडे असेल की एक्स्ट्राची साडी. काय ग स्वाती? अगं इतर मुलींकडे कशाला, माझ्याकडेच आहे एक एक्स्ट्रा साडी. फक्त त्याच्या ब्लाऊजच्या साईजची फिटिंग थोडी कमी जास्त करावी लागेल, पण त्यात तू एक्सपर्टच आहेस, ते तू करशीलच. हे बघ हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जा तू चट्ट दिवशी साडी घेऊन ये. घेऊन आले. ठीक आहे. थँक्यू स्वानंदी, तू बहुत अच्छी दिख रही है. मनोज, मनोज. मनी दादा, अहो मी इथं आहे. काय रे, युनिफॉर्म कुठे तुझा? काय दादा, अहो निदान आज तरी. छान दिसतोय, राहू दे. बरं सगळं आवरलंय ना, कार्यक्रम सुरू व्हायची वेळ आली. हो हो. हा. मणी. सुजित वेळेत आला. मणी, स्वानंदीने स्वतःहून इन्व्हाइट केलं यार आज मला, आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तू जर आमची पुन्हा मैत्री करून दिली नसतीस तर काहीच शक्य नव्हतं. हा म्हणजे जी स्वानंदी मला टाळायची, तिला माझ्यासोबत अनइझी वाटायचं, आज तीच स्वानंदी मला स्वतःहून इन्व्हाइट करते. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मणी, आणि हे सगळं शक्य झालंय तुझ्यामुळे. थँक्यू बाई. क्या बात आहे. आज म्हणजे आपल्या हॉस्टेलमध्ये साक्षात फॅशन वर्ल्ड अवतरलंय. स्वाती, लुक ॲट यू. ऑफिसला जाताना कशी असतेस आणि आता बघ छान दिसतेस. थँक्यू मणी, तू पण छान दिसतोय. थँक्यू. बरं सुजित, हा सुद्धा आपल्या कार्यक्रमाला असणार आहे. नमस्कार. म्हणजे तुम्ही ओळखताच त्याला. सुजित सर तुम्ही आलात. संचिता, चिमटा काढ. काय? काढ काढ काढ, चिमटा काढ. म्हणजे स्वप्न नाहीये, खरं आहे. सुजित, संचिता, केवढी सुंदर दिसतेस आज. थँक्यू. तू म्हणतोस म्हणजे खरंच छान दिसतीये मी. थँक्यू. सुजित, मला पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट दिलीस तू. छान वाटतंय. थँक्यू. मणी सर, कशी दिसतीये मी? छान 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 दिसत आहे. थँक्यू मणी सर, तुम्ही पण छान दिसताय. थँक्यू. अरे वा,
सगळ्याच एकदम सुंदरी दिसतात. फक्त फॅशन शोज आहे का यावर्षी? बाकी काही कार्यक्रम नाहीये? आहे ना? मग चला मणी, चल कार्यक्रमाला सुरुवात कर. हो 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 लगेच. मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज बसून घ्या. हॅलो हॅलो, नमस्कार, मी मणी, आजच्या या कार्यक्रमाचा निवेदक. सावित्रीबाई फुले वसतिगृहाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हॉस्टेलला 40 वर्ष पूर्ण आले, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथे काय करणार आहे. मी नाचणार आहे का, मी गाणं गाणार आहे का? तर प्लीज घाबरू नका, मी असं काहीही करणार नाहीये. खरं तर वर्धापन दिनाचं औचित्य साधून मी माझ्या मनातले 2 शब्द बोलणार आहे. अर्थात तुमची परवानगी असेल तर. थँक्यू मॅम. जसं की आपलं ठरलंय, आज या हॉस्टेलमधला माझा शेवटचा दिवस आहे. गुड न्यूज आहे आंटी, मणीला हॉस्टेलमधून काढलंय. त्याचं निरोपाचं भाषण बघा. पण हा, तो आता पुन्हा सरपोतदार घरात येणार नाही याची काळजी सुद्धा घ्या.